तुम्हाला खांद्यामध्ये पेन होतंय, त्याचप्रमाणे स्टिफनेस जाणवतोय, किंवा एखादी अशी मागची वस्तू घेताना अवघड जात आहे, कपडे काढताना घालताना अवघड जात आहे, केस बांधणं अवघड होऊन बसलंय, तर फ्रोझन शोल्डरची सुरुवात असू शकते. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष न करता याच्यासाठी एक्सरसाइज हाच एक पर्याय आहे. फिजिओथेरपी खूप जास्त गरजेची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही बेसिक एक्सरसाइजेस सांगणार आहे, पण लक्षात ठेवा ह्या अगदीच बेसिक स्टार्टिंगच्या एक्सरसाइजेस आहेत. याच्या पुढच्या एक्सरसाइजेससाठी तुम्हाला जवळच्या फिजिओथेरपिस्टना भेटणं किंवा आमच्याशी ऑनलाईन कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. पहिल्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही अशी एखादी स्टिक घ्यायची आहे आणि ती स्टिक दोन्ही हातांनी धरून तुम्ही जेवढी वरती जाऊ शकते तेवढी वरती न्यायची आहे आणि तुमचा जो न दुखणारा हात आहे त्या हाताने असं पुश करायला बघायचं. त्यानंतर याच स्टिकच्या आधारे तुम्ही ती स्टिक मागच्या बाजूला धरून दोन्ही हातांनी असं मागे घेऊ शकता. या एक्सरसाइजेस तुम्हाला दिवसातनं 2 वेळा, एका वेळेला 10 वेळा अशा करायच्या. नेक्स्ट एक्सरसाइज, तुम्हाला डायनिंग टेबलच्या समोर किंवा एखाद्या टेबलच्या समोर असं बसायचं आहे आणि तुमचा शोल्डर असा पुढे न्यायचा आहे. जेवढा मॅक्झिमम तुम्ही ग्लाइड करून पुढे नेऊ शकता तेवढा पुढे न्या. याच्यामुळे तुमचा कॅप्सूल रिलीज व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे तुम्हाला असं साईडवेज बसायचं आहे डायनिंग टेबलच्या आणि पुन्हा साईडनी देखील तुम्हाला हा हात असा ग्लाइड करत करत बाजूला न्यायचा आहे. याच्याने देखील आपला कॅप्सूल रिलीज व्हायला मदत होईल. लास्ट एक्सरसाइज, हातामध्ये एखादं असं वजन घ्यायचं आहे. तुम्ही 1 लिटरची पाण्याची बॉटल घेऊ शकता आणि दोन्ही हात असे मागे न्यायचे आहेत. परत तेच की जेवढं मॅक्झिमम तुम्ही मागे नेऊ शकता तेवढं मॅक्झिमम न्या. पण मी परत एकदा सांगेन की ह्या एक्सरसाइजेस फक्त बेसिक एक्सरसाइजेस आहेत. पुढच्या एक्सरसाइजेससाठी जवळच्या फिजिओथेरपिस्टना संपर्क साधा किंवा आमच्याशी ऑनलाईन कन्सल्ट करा.